यांना यांचा या ठिकाणी मी प्रितेश राऊळ मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रितेश राऊळ यांना विनंती करतोय की त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. त्याचप्रमाणे आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला जास्त आवर्जून उपस्थित असते तसं त्यांचं मुलाचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मिळत असतं. ते पक्षमान्यते सन्माननीय वसंत साठे साहेब यांचं या ठिकाणी ज्येष्ठ दशावतारी कलावंत गुरुवर्य जयसिंग राणे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. मंडळाचे कार्यकर्ते अण्णा गडेकर यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ दशावतारी कलावंत सन्मान्य जयसिंग राणे यांचं या ठिकाणी होतोय. त्याचप्रमाणे ज्येष्ठ दशावतारी कलावंत गुरुवर्य दादा राणे यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. शैलेश तिवरेकर आभा राणे यांच्या शुभहस्ते या ठिकाणी केलं जातोय. माननीय पश्चिम मागाते वसंत चांदेल साहेब यांचा या ठिकाणी गुलाबपूर या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. महेश कोळकर यांच्या शुभहस्ते आरवलीचे प्रथम नागरिक सरपंच माननीय समीर कांबळे यांचंही स्वागत करतील. शैलेश तिवरेकर आरवलीचे युवा सरपंच माननीय उद्योजक सन्माननीय पराग शिरोडकर यांचं स्वागत करतील. सागर राणे ब्राह्मण देवस्थानचे सन्माननीय या ठिकाणी ज्येष्ठ आपल्या रेडी गावचे दशावतारी कलावंत स्वप्नील नाईक यांचं या ठिकाणी स्वागत करते. रोहित गवंडी या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहे. ते भूषण सारंग ब्राह्मण देवस्थानचे सन्माननीय दादा नाईक यांचं गुलाबपूर देऊन स्वागत करत आहेत. प्रितेश राऊळ माळसाळे पोलीस पाटील सन्माननीय कृष्णा पांडे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहेत. या ठिकाणी सागर राणे पोलीस पाटील सीताराम राणे यांचं गुलाबपूर देऊन स्वागत करत आहेत. महेश कोळकर आरवली गावचे माजी सरपंच तात्या बाकुडव यांचं गुलाबपूर देऊन स्वागत करत आहेत. रोहित गवंडी रेडी गावचे कट्टामुक्ती अध्यक्ष सन्माननीय बाबा राऊळ यांचं गुलाबपूर देऊन स्वागत करत आहेत. शैलेश तिवरेकर रेडी ग्रामपंचायत सदस्य सागर रेडकर यांचं या ठिकाणी गुलाबपूर देऊन स्वागत करत आहेत. महेश कोळकर ग्रामपंचायत सदस्य मानसी राणे यांचं गुलाबपूर देऊन स्वागत करतील. शैलेश तिवरेकर ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच नमिता नागोळकर यांचं गुलाबपूर देऊन स्वागत करतील. सागर आज त्यांचाही वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्याही आम्ही शुभेच्छा देत आहोत. सन्माननीय नमिता नागोळकर मॅडम यांना ग्रामपंचायत सदस्य रश्मी रेडकर यांचं गुलाबपूर देऊन स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. रोहित गवंडी यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय भाई कांबळे यांचं गुलाबपूर देऊन स्वागत केलं जात आहे. भाई कांबळे यांचं गुलाबपूर देऊन स्वागत केलं जात आहे. शैलेश तिवरेकर सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सुनील साची यांचं गुलाबपूर देऊन स्वागत केलं जाते. सागर राणे सन्माननीय नंदकुमार राणे यांचं गुलाबपूर देऊन स्वागत केलं जाते. पत्रकार आना साताळेकर यांचंही गुलाबपूर देऊन स्वागत करते. पत्रकार आना साताळेकर यांचं स्वागत केलं जाते. तसंच
गुलाब खास या ठिकाणी उपस्थित राहिलेले कोकण लाईव्हचे दिपेश परब यांचंही आम्ही गुलाब फुलून या ठिकाणी स्वागत करत आहोत. सागर राणे यांच्या हस्ते कोकण लाईव्हचे सन्माननीय दिपेश परब यांचं या ठिकाणी गुलाब फुलून स्वागत केलं जात आहे. युट्यूबर भाई पांडे यांचंही आम्ही गुलाब फुलून या ठिकाणी स्वागत करत आहोत. या ठिकाणी मोरेश्वर दशरथ नाट्य मंडळाचे मालक सन्माननीय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे गुलाब फुलून या ठिकाणी स्वागत केले जाते. फोटोग्राफर आपल्याला या ठिकाणी आम्ही गुलाब फुलून स्वागत करत आहोत. तसंच आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणारे समीर राणे यांचंही आम्ही गुलाब फुलून या ठिकाणी स्वागत करत आहोत. महादेव राणे यांना विनंती करतोय की आपण तसंच बब्या राऊळ यांनाही व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय. बब्या राऊळ या ठिकाणी गुलाब फुलून स्वागत केलं जात आहे. आणि मी सरपंच महोदयांना विनंती करतोय या ठिकाणी की सन्मान्य माजी सभापती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी सभापती सन्माननीय प्रेमजी राऊळ यांचंही गुलाब आपण या ठिकाणी स्वागत करावं. त्यांच्या संकल्पनेतनं त्यांच्या आयोजनातनं हा भव्य दिव्य दशावतार नाट्य महोत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. ते सन्माननीय प्रेमजी राऊळ यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे. तसंच माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय शैलेश पिवळेकर यांचंही गुलाब फुलून आपण स्वागत करावं. दशावतार कराव प्रेमी ग्रुपच्या वतीनं मी अण्णा गडेकर यांचं या ठिकाणी स्वागत करावं असं मी विनंती करतोय. सरपंच महोदय यांना विनंती करतोय दशावतार प्रेमी ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी दशावतार प्रेमी ग्रुपचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. गुलाब फुलून या ठिकाणी स्वागत करावं. मित्र भूषण सालग यांचंही आम्ही गुलाब फुलून या ठिकाणी स्वागत करत आहोत. मी कार्यकर्त्यांना विनंती करतोय प्रितेश राऊळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूषण सालग यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि या ठिकाणी तसंच या ठिकाणी दशावतारी कलावंत स्वप्नील नाईक यांना जायचं आहे. त्यामुळे या ठिकाणी आम्ही दशावतारी कलावंत स्वप्नील नाईक यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. प्रितेश राऊळ मित्रमंडळ आणि दशावतार कलाप्रेमी ग्रुपच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. एक उत्कृष्ट रेडीगावचे कलावंत आज जिल्ह्यामध्ये नावाजलेले कलावंत म्हणून उदयास येत आहेत. अशा कलावंताला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहोत. मी ज्येष्ठ कलावंत सन्माननीय जयसिंग राणे आणि दादा राणे यांच्या शुभ हस्ते उभरते सितारे स्वप्नील नाईक यांचा या ठिकाणी प्रितेश राऊळ मित्रमंडळ आणि दशावतार कलाप्रेमी ग्रुप यांच्या वतीनं या ठिकाणी स्वप्नील नाईक यांचा सन्मान केला जातोय. आपली कला उत्सव राहू आणि रेडीगावचं नाव आपण उज्ज्वल करत राहू अशी या शुभप्रसंगी आपला शुभेच्छा देत आहोत. तसंच स्वप्नील नाईक यांना विनंती आहे की आपण
या प्रसंगी आपण शुभेच्छा द्याव्यात. तसंच या ठिकाणी नाना सातोस्कर यांचाही गुलाबी मध्ये या ठिकाणी स्वागत करत आहोत. तसंच आज नाट्य प्रयोगामध्ये नाट्य महोत्सवामध्ये मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे कुडाळ या कंपनीचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. मी विनंती करतोय सरपंच महोदयांना की आपल्या शुभ हस्ते दशावतार मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे मालक यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतात. शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळ मोरे कुडाळ यांचा प्रतिष्ठान मित्रमंडळ व दशावतार प्रेमी ग्रुप कला प्रेमी ग्रुप वेली यांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमच्या या नाट्य महोत्सवामध्ये पहिल्याच दिवशी आपलं नाट्यप्रयोग सादर करून आम्हाला उपस्थित केलं त्याबद्दल प्रतिष्ठान मित्रमंडळ आणि वेली दशावतार कलाप्रेमी ग्रुप वेली यांच्या वतीनं आपला सन्मान केला जातोय. शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय.